माझ्या इलेक्शनमध्ये देखील फॉर्मला ऑब्जेक्शन घेण्याचा त्यानं प्रयत्न केला होता। भूपाळ शेटेनं किंवा माझ्या पत्नीनं किंवा माझ्या कुटुंबियानं किंवा माझ्या मेव्हणीने जर घेतली असेल तर त्यांनी ताबडतोब कारवाई सुरू करावी आणि ह्याच्या पाठीमागे कोण टोळका आहे हे मला माहीत आहे। योग्य वेळी मी त्यांचा पण पर्दाफाश करणार आहे। कागदपत्राचं नोटीस घेत नाही, पळून जात आहे, पळपुट आहे। मी जे घोटाळे काढतोय त्या घोटाळ्यामध्ये जे अडकलेले आहेत ते वर्गणी काढून ह्याला पैसे देतात। ह्याचा काही व्यवसाय नाही, हे जी कायद्यानं मी साल्ट काढणार आहे। मी जे घेतलेला लढा मी शेवटपर्यंत नेतोय। माझे हात स्वच्छ आहेत, मला काही भीती नाही। माझं कुठलीही बेकायदेशीर बांधकाम असेल तर उद्या पाडावं। मी त्यांच्यावर कोर्टामध्ये 5 कोटीचा अब्रू नुकसानचा दावा दाखल करणार आहे। अहो 5-5 कोटीवर मी लात मारलेला माणूस आहे भूपाल शेटे, नाही तर मला पत्रकारांनी उलट सुलट केलं असतं। त्यामुळं अशा भामट्याला मी घाबरत नाही, घाबरलेलो नाही आहे। लोकशाही दिनातली बातमी तुमच्या माध्यमातून आणि इतर चॅनलच्या माध्यमातून मी पाहिली। हा अनिल गजानन पवार हा इतका भंपक माणूस आहे, तिची कपडे बघा, त्याचा ड्रेस बघा। ह्याला माझ्या काही विरोधकांनी मी जे घोटाळे काढले, घरपाळा घोटाळे काढले, त्यामध्ये फिर्यादीचा आरोपी केला मी हायकोर्टातून। असे अनेक जण त्याला पैसे देऊन माझ्या इलेक्शनमध्ये देखील फॉर्मला ऑब्जेक्शन घेण्याचा त्यानं प्रयत्न केला होता। त्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानं त्याला हक्कल आणि पोलिसाच्या ताब्यात दिला। तुझा काय रे संबंध म्हणले, ह्या तुझ्या अर्जावर पुरावा काय आहे काय? तर माझी सन्मान्य महापौर मॅडम मला ओळखतात, त्यांचं देखील काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे। त्याचबरोबर महापालिकेतले सगळे अधिकारी मला ओळखतात, कारण मी 90पासून महापालिकेत 20 वर्षे, माझ्या पत्नी 5 वर्षे, असं 25 वर्षे आम्ही काम केलेलं आहे। अनेक घोटाळे मी बाहेर काढलेले आहेत आणि तडीच लावलेले आहेत। घरपाळा घोटाळा, टीडीआर घोटाळा, पार्किंग घोटाळा, असे अनेक घोटाळे काढलेले आहेत। महापौरांना पण मी या माध्यमातून विनंती करतो की कोल्हापूर महापालिकेची कुठलीही जागा भूपाळ शेटेनं किंवा माझ्या पत्नीनं किंवा माझ्या कुटुंबियानं किंवा माझ्या मेव्हणीने जर घेतली असेल तर त्यांनी ताबडतोब कारवाई सुरू करावी। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी माझे हात स्वच्छ ठेवलेले आहेत। माझा व्यवसाय आहे कोल्हापुरी चप्पल। माझ्या मिसेसनं कष्टाचं राणा सामानीला मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे। माझा मुलगा इंजिनियर आहे, मुलगी डॉक्टर आहे। 1987ला मी भारतातून परदेश दौरे केलेले आहेत आणि मी 1986-87 पासून इन्कम टॅक्स पेड आहे। आमचे GST आहेत। मी माझा फॉर्म भरताना आमची सगळी संपत्ती मी जाहीर केलेली आहे, कुठलीही संपत्ती लपवलेली नाही। मी माहिती घेतली अनेकांची, त्यामध्ये अनेकांनी संपत्ती लपवलेली आहे। कारण मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही, कारण लोकशाहीचा निर्णय मी मान्य करतोय। यापूर्वी देखील भूपाल शेटेने मशीद बांधल्या, ह्याच माणसानं अरे मशीद बांधल्या तर तू मशीदचा फोटो दाखव आणि ह्याच्या पाठीमागे कोण टोळका आहे हे मला माहीत आहे। योग्य वेळी मी त्यांचा पण पर्दाफाश करणार आहे। कागदपत्राचं ठीक आहे। या अनिल गजानन पवारवर राजारामपुरी पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल आहेत की अशी खोटी कागदपत्र घेऊन भूपाल शेटेवर कारवाई करा, भूपाल शेटेवर कारवाई करा। त्यांनी उलट ह्या खोट्या बातम्या प्रसारित केल्यामुळं त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। 24ला एक आहे आणि 25ला एक आणि लक्ष्मीपूर, असे 3 गुन्हे दाखल आहेत। परत त्यानं एक बनावट कागदपत्र घेऊन कोर्टात गेलेला आहे, पेंडिंग आहे। त्याचा देखील माझा काही संबंध नाही। दुसरं महत्त्वाचं, माझ्या इमारतीच्या मी जिथं राहतोय, माझी मुलगी किंवा अन्य माझे कुटुंबीय, त्यांच्या सगळ्यांच्या बांधकाम परवानगी आहेत। हे त्याला वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवले। त्याचबरोबर त्याला जे माझ्याकडून माहिती अधिकारात त्यानं माझ्याविषयी माहिती मिळवली, त्यात कुठलीही बाब बेकायदेशीर ठरलेली नाही। मी कंपाऊंडची परवानगी घेणारा माणूस आहे। मी जे घोटाळे काढलेले आहेत ते सत्यावर काढलेले आहेत, जनतेची लूट थांबवलेली आहे, जनतेच्या पैशावर दरोडा मारणाऱ्यांना मी जेलमध्ये घालवलेला आहे। आणि या बाबतीत ह्या महाशयानं हे आयुक्तांना, प्रशासकांना, मंजुलक्ष्मी मॅडमना मी पत्र दिले। अनिल गजानन पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी ह्या कोल्हापूर महापालिकेच्या जागेवर शाळेशेजारी अतिक्रमण केलेलं आहे।
त्याचबरोबर ह्यानं हिरॅटिजमध्ये असणारा 60 वर्षाचा हॉल पाडून पूर्ण जागा ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यावर महापालिकेनं अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. कारवाई सुरू आहे. महापालिकेला हे जे आम्ही फोटोग्राफ्स वगैरे दिलेले आहेत आत्ता आणि नवीन द्यायला आलो आहे हे प्रशासक बलकोडे मॅडमला त्याच्याविषयी 29/5/24ला पत्र दिलेले आहेत. नोटीस घेत नाही, पळून जाते, पळपुट आहे. महापौरांनी खरोखर महापालिकेच्या जागेवर ज्यांनी जागा घेतली असेल त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. मी असेल तर माझ्यावर कारवाई करावी, प्रशासकांनी कारवाई करावी. पण माझ्यावर सगळी कागदपत्र तिने सगळी मागवून सगळी चौकशी केलेली आहे. तो आज लोकशाही दिनामध्ये चेतन आरमाळ उत्तर देत होता. खरं त्याचं उत्तर व्यवस्थित आणताना हे अनिल गजानन पवार व्यत्यय आणत होता. तो काय सांगत होता, 53 खाली ह्याला पण नोटीस दिल्या आणि संबंधितांना पण नोटीस दिल्या. करा ना कारवाई, माझे असेल तर माझ्यावर करा. आणि हा खोटं कागदपत्र घेऊन सतत अशा ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, SP, रायमपुरी पोलीस स्टेशन, लक्ष्मीपुरी सगळीकडे याच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे त्याच्यावरचे FIR मी आणलेले आहेत. आणि आता हा पैसे घेऊन मी जे घोटाळे काढतोय त्या घोटाळ्यामध्ये जे अडकलेले आहेत ते वर्गणी काढून ह्याला पैसे देतात. ह्याचा काही व्यवसाय नाही. हे शीट कवर करते, शीट कवर सगळ्या कोल्हापूरला माहीत आहे आणि माझ्या मतदारसंघात माहीत आहे. गाडीचं शीट बदलते. ह्याच्या म्हणजे सांगण्याच्या पलीकडे ही जी परिस्थिती आहे. पण हा पैसे घेऊन हे काम करतोय. ही जी कायद्यानं मी साल्ट काढणार आहे. आणि तुमच्या माध्यमातून देखील मी सांगतो की अशा खोट्या कागदपत्राचं अर्जाचं तुम्ही माहिती घेत असताना प्रशासनाकडनं माहिती घ्या. हे ना अर्ज केला आहे ह्याबाबत प्रशासनाचा खुलासा घ्या. त्यांनी सांगितलं 53 खाली भूपाल शेटे किंवा नितीन आमचा मेहुणा प्रामाणिक KMTमध्ये काम करतोय, कुठलाही घोटाळा भ्रष्टाचार केलेला नाही. आणि त्यानं केला असेल तर त्याच्यावर पण ताबडतोब कारवाई करावी. सगळ्या KMTला माहीत आहे सगळ्यातला घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी कोण आहे आणि तो आता सध्या निलंबित आहे. मी योग्य वेळी ही कारवाई करणार आहे. अधिकाऱ्यांनाही मी सांगतोय, मी या शहराशी प्रामाणिक राहिलेला एक नगरसेवक, एक नागरिक आहे. कोट्यावधी रुपयाची लूट मी थांबवलेलं आहे. माझा लढा अजून सुरूच आहे. आता पुढच्या ह्याच्यात माझे 5-6 घोटाळे हे तुम्ही पाहालाच. मी जे घेतलेला लढा मी शेवटपर्यंत नेतोय. माझे हात स्वच्छ आहेत, मला काही भीती नाही. माझं कुठलीही बेकायदेशीर बांधकाम असेल तर उद्याच्या उद्या पाडावं, कायदेशीररित्या कारवाई करावी. त्याचबरोबर ह्याच्यावर अनिल गजानन पवार आणि संबंधित जे कोणी तक्रारदार आहेत माझ्याविषयी त्यांचे अर्ज मला मिळणं झालेत, हेच मिळतात. ह्याला फक्त एक मोहरा म्हणून उभा केलेला आहे. त्याच्यावर देखील मी कारवाई करणार आहे. आणि ताबडतोब ह्याच्यावर आणि जे चुकीची बातमी पसरतात त्या लोकांच्यावर मी फुटेज घेऊन किंवा त्यांचे आलेल्या बातमीचं हे घेऊन मी त्यांच्यावर कोर्टामध्ये 5 कोटीचा अब्रू नुकसानाचा दावा दाखल करणार आहे. त्याचबरोबर ह्या महापालिकेच्या जनतेतल्या पैशाचा 60 वर्षाचा हॉल ह्यानं पाडलेला आहे. माझी महापौरांना विनंती आहे, तुम्ही कर्तव्यदक्ष आहे, लागूनच आहेत, म्हणजे माझ्या पलीकडेच राहतात त्या, तुम्ही आयुक्तांना घेऊन या ठिकाणी जावावं, त्यानं प्रत्यक्ष काय केले बघावं. मी देखील अर्ज दिलात, फक्त इलेक्शनच्या माध्यमातून मला तिकडं वेळ देता येत नव्हता. मी सगळे ते फोटो घेतलेले आहेत, सगळ्या नागरिकांना माहीत आहे. ह्यानं ती जागा बळकवल्या, हॉल पाडून. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फौजदारी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, नाहीतर मी अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीररित्या कोर्टात जाईन, मी हायकोर्टात जाईन, रीट दाखल करणार आहे मी. कारण दूध का दूध आणि पाण्याचं पाणी व्हायला पाहिजे. असं कुठलेही पाप आणि बेकायदेशीर काम मी केलेलं नाही आणि करणार पण नाही आहे. आणि खरोखर आज लोकशाही दिनात विषय झाला, त्याच्याकडनं ती कागदपत्र घेतलेले आहेत. महापौरांना विनंती आहे की ताबडतोब तिने कारवाई करावी. नसेल हे खोटी कागदपत्र देतोय, अधिकाऱ्यांना हैराण करतोय म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. आता तो चेतन आरमाळ उत्तर द्यायला आला आहे की बाबा ही भूपाल शेट्टेचा ह्यात काही संबंध नाही, नितीन पवारचा काही संबंध नाही, आणि कुठलीही महापालिकेची जागा बळकवली असेल तर ताबडतोब काढून घ्यावी. उलट महापालिकेनं
निरपेक्षपणे ही कारवाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि मी काय जर खोटी प्रॉपर्टी महापालिकेची बळकवली असेल, माझ्या कुटुंबाने बळकवली असेल, तर मला तिने उद्याच्या उद्या नोटीस द्यावी. तुम्ही या संदर्भात महापौरांना काय भेट घेणार आहात का? मी महापौरांना कागदपत्र घेऊन तिथले जे जो जागा बळकवली म्हणतोय त्यांना ह्या जागेच्या ठिकाणी सांगणार आहे या की ह्यानंच जागा बळकवल्या, ह्याच्या कुटुंबाने जागा बळकवल्या. महापालिकेनं ह्यांना पण नोटीस लावलेल्या आहेत. कारवाई करायला मी कधीही अतिक्रमणच्या कारवाईला थांबवण्याचा प्रयत्न मी कधी केलेला नाही. उलट मी अशा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देतोय की बाबा जिथं विनाप्रमाण असेल तिथं तुम्ही ताबडतोब काम करा. तर जे आरोप झाले ते राजकीय द्वेषापोटी झाले. राजकीय द्वेषापोटी आणि त्याला पैसे देऊन आणलेलं. अहो तिची ड्रेस बघा, तिची कपडे बघा, त्याला बोलता येते काय. आणि यापूर्वी देखील सगळ्या माझ्या राजकीय लोकांनी, विरोधकांनी खोटी बातमी द्यायला लावली. इलेक्शनच्या बरोबर रात्री 9 वाजता ते न्यूज प्रसारित झाली. मला खुलासा करता आला नाही. मला त्या दिवशी फार करता आलं असतं, पण मी शांततेनं घेतलेलं आहे. ते देखील मला माहीत आहे. पण हे विरोधक कागदपत्रे अडकत नाहीत. मी माझा लढा सच्चाईवर असते, अशा भंपकगिरी आणि बनावटगिरीवर केलेलं नाही. अजूनही मी आवाहन करतो, आयुक्तांना आवाहन करतो, महापौरांना देखील आवाहन करतो की माझी कुठलीही प्रॉपर्टी मी जर महापालिकेने घेतली असेल तर माझी ताबडतोब काढून घ्यावी. आणि हा सतत खोटे अर्ज देतोय, अधिकाऱ्यांना अर्ज देतोय, अधिकाऱ्यांना त्रास देतोय ह्याच्यावर. कारण हे हप्ता घेतोय, हे असं काय तर केला की त्याला ही हप्ता देतात आणि ती साईडला उभारलेले असतात बाजूला, आलास ये. कारण मी ज्यांचे घोटाळे काढले त्या आरोपी केलं. 11 अधिकारी कर्मचारी आत्तापर्यंत मी निलंबित केले. मग त्यांनी माझ्यावर कारवाई केली असती ना. अहो त्यांना मिळू शकत नाही काय, फक्त खोटं आणि बदनामी करणं. अशा बदनामीला मी घाबरत नाही. मी स्वच्छ आहे. शहराच्या जनतेला माहीत आहे मी माझा त्याग, मी काढलेले घोटाळे. अहो 5-5 कोटीवर मी लात मारलेला माणूस आहे भोपाल शेटे. नाही तर मला पत्रकारांनी उलटं सुलटं केलं असतं. काही संपत्ती स्मशानावर घेऊन जायचं नाही, नाव घेऊन जायचं आहे. आणि ह्या जनतेत काय महाराष्ट्रात मी माझ्या माध्यमातून, माझ्या सच्चाईच्या माध्यमातून ह्या घोटाळेबाजांना जेलमध्ये घालून मी माझं नाव केलेलं आहे. शाहूनगरीसाठी मी कायमस्वरूपी लढा देत राहणार आहे. आणि पुढच्या या महिन्यात 1.5 महिन्यात बघा, ह्या महापालिकेतले घोटाळे मी आत्तापर्यंत काढलेत, ते कायदेशीर काढलेत, कागदपत्री काढलेत. 15,000 पेपर आहेत बायाड. आता मालिकाच लावतो. आणि सुदैवानं महापौर चांगले आहेत, कारण गेल्या वेळेला त्यांनी मी सभागृहात काम केलेलं आहे. मी त्यांच्याकडं कायदेशीर घोटाळ्याच्या कागदपत्र परत तुमच्या आपल्या मीडियाला बोलवून घेऊन नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळं अशा भामट्याला मी घाबरत नाही, घाबरलेलो नाही आहे. भरपूर तिने प्रचार केला. भोपाल शेटेनं मशीद बांधल्यात, हे बांधल्यात, ते बांधल्यात. ठीक आहे, जनतेचा निर्णय मला मान्य. पण मलाही भ्रष्टाचार काढण्याचं वेड आहे, आवड आहे. ह्यासाठी मी हे काम करतोय आणि जनतेसाठी करतोय. मी ह्या छत्रपती शाहूराजाच्या नगरीमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि यामध्ये मी आयुष्यभर प्रामाणिकपणे लढणार. आणि माझी भ्रष्टाचाराची लढाई ही सुरू राहणार. ह्या 2 महिन्यात बघा, ह्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी, महापालिकेतल्या जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा ज्यांनी केलेत, कोण असतील ते कारभारी, ते कागदपत्री अडकले की आम्ही त्यांना सोडत नाही. आणि ह्या 2 महिन्यात माझी भ्रष्टाचाराची मालिका ही सदैव सुरू राहणार आहे. एवढं या ठिकाणी मी सांगतो.